महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। पुण्यात नक्की चाललंय तरी काय? राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या घटनेकडे तातडीनं लक्ष देणं आवश्यक आहे। काल सुमारे रात्री 9:15 वाजता पुण्यातील कोंढवा परिसरात थरकाप उडवणारी घटना घडली। कात्रज चौकात आपलं कर्तव्य पार पाडून घरी परतत असताना पोलीस शिपाई प्रवीण डिंबळे यांनी अंधाऱ्या ठिकाणी काही तरुण संशयास्पद अवस्थेत दिसल्यानं त्यांना थांबवलं। पण चौकशीसाठी थांबवलेल्या त्या तरुणांनी उलट शिपाई डिंबळे यांनाच मारहाण केली। त्यांच्या कानातून रक्त येईपर्यंत आणि चेहरा विदीर्ण होईपर्यंत त्यांना मारल्याची माहिती पुढे येत आहे। सर्वात धक्कादायक म्हणजे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून अद्याप एकालाही अटक झालेली नाही। एवढ्या गंभीर प्रकारानंतरही गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर का केला जातोय हे कुणालाच समजत नाही। आज ट्रॅफिक पोलीसच असुरक्षित वाटत असतील तर सामान्य नागरिकांचा प्रश्न कोण सोडवणार? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीची कारवाई करणार का? शिपाई प्रवीण डिंबळे यांना न्याय मिळणार का? संपूर्ण महाराष्ट्र या घटनेची चर्चा करत आहे। सोशल मीडियावर प्रवीण डिंबळे यांचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत। पोलिसांनाच मारहाण करणाऱ्यांना जर आत्ताच आटोक्यात आणले नाहीतर उद्या सुरक्षिततेचा आधार कोण देणार? नागरिकांचा एकच प्रश्न, ट्रॅफिक पोलिसावर हल्ला करणाऱ्यांना अटक कधी होणार? न्याय कधी मिळणार? आणि सरकारचे याकडे खरंच लक्ष आहे का? ही वेळ केवळ निषेधाची नाही तर ठोस कृतीची आहे। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।